दरवर्षी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणतात. यावर्षी अंगारकी संकष्ट चतुर्थी आज 6 जानेवारी रोजी आहे. पण या दिवशी व्रत कसा केला जातो तर संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे. हे व्रत 2 प्रकारे करतात. मिठाची संकष्ट चतुर्थी आणि दुसरी पंचामृती चतुर्थी. म्हणजे दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा, त्यानंतर भोजन करावे. या व्रताचा काल आमरण 21 वर्ष किंवा 1 वर्ष असा आहे. व्रतराजा ग्रंथात हे सांगितले आहे की या दिवशी भाविक कडक उपवास करतात. गणेशाच्या प्रार्थनेपूर्वी चंद्राचे दर्शन शुभ दर्शन घेतल्यानंतर ते रात्री उपवास सोडतात. चंद्रप्रकाशापूर्वी गणपतीच्या आशीर्वादासाठी गणपती अथर्व शीर्षाचे पठण केले जाते. आज 8:54 चंद्रोदयाची वेळ आहे. सगळे भाविक चंद्रदर्शन घेऊन मगच संकष्टीचा उपवास सोडतात. पण या प्रथेचे आपण पालन का करतो आणि चंद्रोदय झाल्यावरच उपवास का सोडतो? मागे एक पौराणिक कथा आहे. गणपतीचे रूप हे चंद्राला नीट कळले नाही. चंद्राने गणेशाची टवाळी केली. त्यावर गणपतीने त्याला शाप दिले, तुझे तोंड कोणी पाहणार नाही. हा शाप देण्यामागचे कारण एवढेच होते की कोणीही कोणाच्या व्यंगावर हसू नये आणि कोणाला कमी लेखू नये. चंद्राला त्याच्या चुकीची जाणीव झाली. गणपतीने त्याला क्षमा करत उशाप दिला की गणेश चतुर्थीला तुझे दर्शन कोणी घेणार नाही, पण संकष्टीला तुझे दर्शन घेतल्याखेरीज कोणी उपवास सोडणार नाही. गणेशाने दिलेल्या शब्दाचे पालन सर्व भक्त करतात आणि चतुर्थीला चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडतात. काही जण एकादशीप्रमाणे दोन्ही वेळ उपवास करतात, परंतु संकष्टीच्या व्रतात दोन्ही वेळेचा उपवास अपेक्षित नाही. म्हणून चंद्रदर्शन झाल्यावरच काहीच नाही तर निदान भात खाऊन उपवास सोडावा असे सांगितले जाते. उपवास सोडण्यापूर्वी चंद्रोदयाची वेळ पाहून चंद्रदर्शन घ्यावे. गणेशाचे दर्शन घ्यावे. त्याला दुर्वा व फुले वाहावीत. मुख्य म्हणजे गणपतीची आरती म्हणावी. मोदकांचा आणि जेवणाच्या ताटात नैवेद्य दाखवावा. संकष्ट चतुर्थीचे दिवसभराचे व्रत पूर्ण करून सहभोजनाचा आनंद घ्यावा. या सर्व गोष्टी केल्याशिवाय गणेश उपासना पूर्ण होणार नाही. त्यामुळे संकष्टीला आज रात्री 8:54 चंद्रोदय होईल. तेव्हा चंद्रदर्शन घ्यायला विसरू नका आणि वर दिलेल्या बाबी पूर्ण करा.